परमपूजनीय श्री गुरुदेव, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंतीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमद ग्रामगीता सप्ताहाच्या निमित्तानं दैनंदिन सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित प्रार्थनाप्रेमी उपासकांनो, माता भगिनींनो, प्रकर्षेन अर्थना म्हणजे प्रार्थना, उत्कट अशी याचना अर्थात उत्कट अशी याचना म्हणजे प्रार्थना, कार्याची प्रेरणा ज्यातून होते त्याला सुद्धा प्रार्थना असं म्हणतात. पूज्य गांधीजी असं म्हणतात की प्रार्थना हे आपल्या आत्म्याचं खाद्य आहे, आत्म्याचा आहार आहे. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आहार. सत्य, न्याय, प्रेम, शांती, दया हे जे दैवी गुण आहे ते दैवी गुण आपल्यामध्ये यावे असा संकल्प आपण करावा आणि त्या संकल्पाचं दृढीकरण ज्या माध्यमातून होते तसा प्रयत्न आपण करावा, त्याला सुद्धा प्रार्थना असं म्हणतात. अनेक प्रार्थना जगामध्ये असताना या सामुदायिक प्रार्थनेची रचना वंदनीय महाराजांनी केली. श्रोत्यांनी प्रश्न विचारला की जगामध्ये अनेक प्रार्थना, अनेक धर्म, पंथ, संप्रदाय, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रार्थना असताना सुद्धा या प्रार्थनेची निर्मिती केली. किती पंथ भिन्न जाहले, येण्याची राष्ट्र नाशले, हा मिटवू आता गलबला, जागूया आपुल्या माणूस केला. या सगळ्या पद्धतीवरचा एक विशिष्ट असा उपाय महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून आपणासमोर मांडला. प्रार्थितो संत साधूंना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका. कशासाठी? तर जाहला देश दुर्बल हा, लाज राखा निघ्या शंका. ही मागणी महाराज प्रार्थनेच्या माध्यमातून करतात. आणि पहिल्या कडव्यात असं म्हणतात की बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नाशली सारी, असं म्हणून सोडून देत नाही, तर पुढच्या कडव्यात त्याचं उत्तर देतात की बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नाशली सारी. पुढच्या कडव्यात उत्तर आहे की मंत्र द्या राष्ट्रधर्माचा. त्यांना राष्ट्रधर्माचा मंत्र आपण दिला पाहिजे. आणि हा राष्ट्रधर्म जर आपल्याला कुठून समजत असेल तो या सामुदायिक प्रार्थनेमधून आपल्याला तो समजून घ्यावा लागेल. ही लहान लहान मुलं या ठिकाणी बसले आहे. या प्रार्थनेचे संस्कार त्यांच्यावर होणार आहे. महाराज म्हणतात की या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. हे मुलं म्हणजे उद्या आपल्या या गावाचं भविष्य आहे. आणि हे भविष्य या सामुदायिक प्रार्थनेतून निर्माण होते आहे. अनेक प्रार्थना असताना सुद्धा सामुदायिक प्रार्थनेची निर्मिती झाल्यानंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारला की महाराज, आता तुम्ही ही प्रार्थना निर्माण केली तर आता कोणता देव समाजापुढे ठेवणार आहे? हा प्रश्न श्रोत्यांनी केल्यानंतर महाराज म्हणतात की अल्लाह गॉड अर्हत देव, और मजद निर्वाण शिव, परमेश्वरासी ठेवा नाव, तो एक गुरुदेव माझा. हा गुरुदेव आपणा सर्वांच्या समोर ठेवला. आणि तो गुरुदेव म्हणजे कोणी व्यक्ती नाही, ती एक शक्ती आहे, ते तत्व आहे. आणि हम हो पुजारी तत्व के. महाराज म्हणतात प्रार्थनेमध्ये आम्ही कोण्या व्यक्तीचे पुजारी नसून आम्ही ह्या शक्तीचे पुजारी आहो. हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के. म्हणून हे अधिष्ठानाची निर्मिती केली. बघ शुद्ध आसन खादीचे, वर गोल तकिया शोभला, हा नील दीपक दावितो, बघ शुद्ध सात्विक ही कला, धूप बत्ती आरती एक एक साधी योजना. हा गुरुदेव आपणा सर्वांच्या समोर मांडला. आणि या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरी मूर्तीच हवी असेल जरी. अनेक धर्माचे पंथाचे लोक प्रार्थनेला बसतात तेव्हा महाराज त्यावरचं उत्तर देतात की या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरी मूर्तीच हवी असेल जरी, कल्पावी आपापल्या इच्छेपरी कोणत्याही देवाची.
आपण ज्या देवाला मानत आहोत तो देव या ठिकाणी विराजमान आहे असं आपल्या मनात आपण घ्यावं आणि या प्रार्थनेला सुरुवात करावी. प्रार्थनेची निर्मिती करत असताना सुद्धा महाराजांनी एका विशिष्ट धर्मपंथ संप्रदायाचाच विचार या प्रार्थनेत केला नाही, तर वेगवेगळ्या पंथांचा विचार, वेगवेगळ्या साधूचा विचार, वेगवेगळे अनेक थोरांचे थोर विचार, अनेक थोरांचे थोर विचार सर्वांच्या पद्धतीचा सार करोनी ठेविला गुच्छाकार समाजापुढे. ही प्रार्थना म्हणजे सर्व साधू संत धर्मपंथ संप्रदायाचा विचाराचा गुच्छ प्रार्थनेच्या रूपानं आपणासमोर ठेवला. ते म्हणतात की सर्वची थोरांचे थोर विचार सर्वांच्या उन्नतीचा सार करोनी ठेविला गुच्छाकार समाजापुढे. हा विचार त्यांनी प्रार्थनेच्या माध्यमातून मांडला. आणि हा विचार प्रार्थनेच्या माध्यमातूनच का मांडला, तर ते पुढे उत्तर देतात की सामुदायिक प्रार्थना रूपे हे तत्व रुजविणे असे सोपे. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातूनच हा सर्व धर्माचा विचार समाजामध्ये रुजविणं सोपं आहे. म्हणून सामुदायिक प्रार्थना रूपे हे तत्व रुजविणे असे सोपे. मनोनी लागा खटा टोपे कार्यास या गावोगाव. नुसतं प्रार्थना करून चालणार नाही, तर तुम्हा आम्हा सगळ्या जाणत्या मंडळीवर ही जबाबदारी त्यांनी दिली आहे. आणि हे कार्य आपल्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. ही सुद्धा सामुदायिक प्रार्थनाच आहे आपल्या सर्व जाणत्या मंडळीसाठी. अशा प्रकारे ही प्रार्थनेची प्रणाली महाराजांनी आपणासमोर ठेवली असताना सुरुवातीला आपण मौन प्रार्थनेने या प्रार्थनेची सुरुवात करतो. सुदामदादा सावरकर, पूज्य सुदामदादा सावरकर एक उदाहरण देतात की मौन प्रार्थनाच का. आपण उन्हातून बाहेरून आल्यानंतर घरात जर आपण एकदम आलो तर आपल्याला घरातलं सगळं व्यवस्थित दिसत नाही, थोडं अंधुक दिसते. थोड्या वेळानंतर ते स्पष्ट होते. तसं आपण दिवसभर आपल्या संसारामध्ये रमत असतो आणि अचानक जर आलो आणि डायरेक्ट है प्रार्थना गुरुदेव से य स्वर्ग समसंसार हो, म्हणून आपण इथे यावं, थोडं स्थिर व्हावं, आपलं मन स्थिर व्हावं आणि मग स्थिर होऊन प्रार्थनेला सुरुवात व्हावी. म्हणून मौन प्रार्थनेची रचना वंदनीय महाराजांनी या सामुदायिक प्रार्थनेच्या सुरुवातीला केली आहे. आणि नंतर पुढे प्रार्थना सुरू झाल्यानंतर ते म्हणतात की मंगल नाम तुम्हार प्रभू जो गावे मंगल होत सदा. प्रभू म्हटलं आहे, कोण्या एका विशिष्ट देवाचं नाव नाही. या सर्व देवांचा जो देव आहे, जो आपण कल्पना करतो, तो देव म्हणजे गुरुदेव आणि त्यालाच प्रभू असं संबोधन महाराजांनी केलं आहे. मंगल नाम तुम्हार प्रभू जो गावे मंगल होत सदा. गाणाराही मंगल होते आणि देवाचं नावही मंगल आहे. अशा पद्धतीची ही प्रार्थनेची रचना महाराजांनी आपणासमोर मांडली. पुढे है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग समसंसार हो. है प्रार्थना, है प्रार्थना जर या शब्दाचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत हयपासून बहुता कोणतंच काव्य प्रकार सुरू होत नाही. मुझे ऐसा करना है, मुझे वहाँ जाना है, हा जो है आहे हा हिंदीमध्ये शेवटी वापरला जाते वाक्याच्या. असे तुम्ही उदाहरणं गुगलवर AI वर सर्च करू शकता. है हा शब्द, हा काव्य प्रकार जो आहे, हा काव्य प्रकार महाराजांनी प्रथमतः वापरलेला आहे. आणि हे एक आश्चर्य आहे. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग समसंसार हो. म्हणजे आता ही अनेक प्रार्थना तुम्ही पाहिल्या, पण आता है प्रार्थना, ही प्रार्थना पहा. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग समसंसार हो. आणि आमचा स्वर्गासारखा संसार जर करायचा असेल तर जगी नांदावी सुखशांती, नांदती द्वेष मत्सराविन बंधू भावे सर्व जेथे. असं जिथे जिथे आपल्याला दिसत असेल, ज्या घरात दिसत असेल, ज्या गावात दिसत असेल, ज्या समूहामध्ये दिसत असेल, तो स्वर्ग आहे असं आपण समजावं, असं वंदनीय महाराज म्हणतात. आणि अशा पद्धतीची ही सामुदायिक प्रार्थनेची गोड रचना वंदनीय महाराजांनी आपणासमोर ठेवली आहे. ही लहान लहान मुलं दररोज प्रार्थना करतात. हा प्रार्थनेचा संस्कार त्यांच्यावर होते. आणि मनी बोधवितो सुख शोधवितो ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा
घे ठाव अखिल हृदयाचा. या सगळ्या माणसांच्या हृदयाचा ठाव घेण्याची ताकद या प्रार्थनेमध्ये आहे. म्हणूनच ही सगळी मंडळी या ठिकाणी बसली आहे. अनेक देवा एक करोनी भ्रम हा नाशी मनाचा. आपल्या मनातला जो भ्रम आहे हा भ्रम नाशवण्याचं काम ही सामुदायिक प्रार्थना करत आहे. वाटे भूवैकुंठ योजिले. असं वाटते की हे सगळे लोक स्वर्गात बसले आहे. वाटे भूवैकुंठ योजिले स्वर्गगमे जीवनाचा. घे ठाव अखिल हृदयाचा. इतका मोठा विचार वंदनीय राष्ट्रसंतांनी प्रार्थनेच्या रूपानं आपणासमोर मांडला आहे. गुरुदेवानं करावं ही प्रार्थना. आपणा सर्वांकडून अशी सतत घडत राहो एवढीच त्यांचे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.